नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कर्जमाफीचं वचन दिलंय आणि ते आम्ही पूर्ण करू अशा प्रकारची ग्वाही शासनाने इथे दिली आहे. परंतु अद्याप त्या वेळ मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही आणि अशात एक जसं की कर्जाची ओझ्याखाली दबलेला एक एक शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत चाललेला आहे. मित्रांनो, काल देखील एक दुर्दैवी इथं घटना घडली. जसे की जय होजी जय अण्णाभाऊ करत एका जसे की कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांनी आपलं जीवनयात्रा संपवली आहे. माझं जे झालं ते झालं, ते वाईट होते, परंतु कर्जाचा ओझा ज्या खाली दबलेल्या या शेतकऱ्याचा माझ्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक आधार मिळावा अशी एक अर्थ हात मरत त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या शेतकऱ्यासंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आणि जीवनयात्रा त्या शेतकऱ्यांनी संपवलेली आहे. तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा मित्रांनो, कर्जमाफी होणार, आम्ही ती कर्जमाफी करणारच आहोत. कर्जमाफीचं वचन दिले ते आम्ही पूर्ण करणार. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जातंय. काल वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की आम्ही वचनात इथं कर्जमाफीची घोषणा केली आहे. 5 वर्षाचा कालावधी आम्ही मागितला आहे आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, फक्त योग्य ती वेळ येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे, आम्ही कर्जमाफी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. ती समिती अभ्यास करते. त्या समितीचा रिपोर्ट झाल्यानंतर, शेतकऱ्याचे सर्वेक्षण झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी अशा शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. याचा जसं की आम्ही सर्वेक्षण करणार आहोत. मित्रांनो, 2022 मध्ये पूर्वीच्या कर्जमाफी उर्वरित असलेले 6 लाख शेतकरी हे सरकार अद्याप जसं शोधू शकले नाही आणि राज्यामधील आता 31 लाखपेक्षा जास्त कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी याच सरकारवर सर्वेक्षण करणार आणि त्याच्यानंतर जर कर्जमाफी होणार असेल तर 31 लाख शेतकऱ्यांमधील किती शेतकरी जिवंत राहतील किंवा किती शेतकरी इथं वाचतील असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कर्जमाफी जर करायची असेल, तुम्हाला वेळ जरी लागत असेल तरी सर्वेक्षण जरी करायचं असेल तर एक ही वेळ मर्यादा निश्चित करणं गरजेचं आहे. आम्ही 3 महिन्यामध्ये सर्वेक्षण करू, आम्ही 6 महिन्यामध्ये सर्वेक्षण करू, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. कारण वेळ जरी दिली तर शेतकरी तोपर्यंत तर त्या आशावरती इथं जसं की जगू शकणार नाहीत. अशा प्रकारचे एक एक शेतकरी जय लवजी जय लवजी, जय शिवराय, जय अण्णाभाऊ असं करत करत आपला जीव यात्रा इथं संपू लागलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली या ठिकाणी. आता एक समोर इथं नजरेसमोर आलेली घटना आपल्या असणार आहे, कारण की अनेक घटना इथं घडतात. शासनाने कुठंतरी गांभीर्याने महत्त्वाचा इथं एक विषय धरला पाहिजे. कृषी समृद्धी योजना असेल, कुठल्या योजना असतील तर त्या राबवल्या, परंतु सध्या या नैसर्गिक आपत्तीमुळे जो काही शेतकरी बाधित झालेला आहे किंवा आताही बाधित होतोय अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी आश्वासन न देता या आश्वासन आणि या अभ्यास गट समित्या इथं वगैरे वगैरे कुणीही अभ्यास करत नाही किंवा कुणीही त्याचा डाटा जसं की तोपर्यंत देणार नाही आणि खरा डेटा तर तुम्हाला कधी मिळणार नाही. सरकार कुठंतरी येऊ द्या किंवा प्रशासनाच्या माध्यमातून जर डेटा कलेक्शन करून घ्या, अशा भरोशावर जर आपण राहिलं तर इथं कर्जमाफी तर 100% होणार नाही. परंतु सरकारने इथं काय करायचं आहे की 2025च्या आणि 2022च्या जे कुठल्या असेल तर त्या कर्जमाफीमध्ये शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांचा डाटा सरकारला उपलब्ध करून देत नाही. मग पुढचा डाटा उपलब्ध करून देणं ही मोठी बाब आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कुठंतरी एक दिलासादायक निर्णय, भले इथं जसं की उशिरा करा पण गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर हा निर्णय घेतला नाही तर लाखो करोडो शेतकऱ्यांचे इथं जीव त्यांचा इथं गमावला जाणार आहे आणि शेतकरी ह्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्यांचं हे प्राण हे त्यागून देणार आहे. परंतु सरकारला एकच तात्पर्य इथं सांगण्याचं असणार आहे, कारण की कर्जमाफी निर्णय हा लवकरात लवकर जर घेतला नाही तर भरपूरशे शेतकऱ्यांचे इथं मोलाचे जीव, हे कर्जमाफी 1,00,000-2 लाखाची असणार आहे, परंतु त्यांचे मोलाचे जीव हे चाललेले आहे. सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी आपली हेच अपेक्षा असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.